भिवंडी के फुलेनगर चौक स्थित रिपब्लिकन सेना व वाहतुक सेना के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बालू ओहवाल के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन रिपब्लिकन सेना के राष्ट्रीय अध्यक्ष आनंद राज आंबेडकर के हाथों रिबन काटकर किया गया। बता दें कि कार्यालय के उद्घाटन समारोह के अवसर पर रिपब्लिकन सेना व वाहतुक सेना के कई पदाधिकारियों को नियुक्ति पत्र सौंपा गया। साथ ही आनंद राज आंबेडकर ने उपस्थित जनता को संबोधित भी किया। इस कार्यक्रम में मुख्य अतिथियों में राष्ट्रीय सचिव संजू बौडेनकर, वरिष्ठ नेता समाज भूषण काका साहेब खंबालकर, महासचिव विनोद काले, श्रीपति ढोले, ठाणे अध्यक्ष आबा साहेब चास्कर, ठाणे महिला अध्यक्ष अलकाताई जगताप, सुशीला बालू ओहवाल आदि गणमान्य उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान आयोजकों द्वारा किया गया। रिपब्लिकन सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आनंद आंबेडकरच्या हाताने जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आहे, म्हणून त्याच्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी उपस्थित आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे का आमच्या आनंद आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार पुढच्या येणाऱ्या चुनावला जे साहेबांचे आदेश असेल त्या हिशोबाने आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनावर काम करूया। आणि रिपब्लिकन सेनाच्या ऑफिसमध्ये गोरगरिबांची काय समस्या अडचण असेल ते निस्तारण्यासाठी आमचे बाळूसाहेब ओहवाल जिल्हा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जे आहे ते सगळं कारभार बघतात आणि आम्ही त्यांच्या सहकार्य मी आरटीओ प्रतिनिधी आहे राकेश केशरवानी म्हणून आहे। खरं म्हणजे रिपब्लिकन सेना म्हणजे खऱ्या अर्थाने ही एक आंबेडकरी चळवळ आहे आणि आंबेडकरी चळवळ म्हणजे सर्व गोरगरिबांचा, शेतकरी, कामकरी, कष्टकरी, मुस्लिम, दलित, आदिवासी सर्वांची दखल घेणारी ही रिपब्लिकन सेना आहे। आणि आंबेडकरी चळवळीमध्ये जे काम केलं जातं त्या सर्व प्रकारची जी कामं आहेत, दुःखितांचं, त्याचप्रमाणे जे कष्ट घेणारे आहेत, जे अन्याय ज्यांच्यावर झालेला असतो, कारण या देशामध्ये पदोपदी दलितांना, मुस्लिमांना कुचललं जातं, त्यांच्यावर जो होणारा अन्याय, या अन्यायाला ठळकपणे आणि सडकड असं उत्तर देण्यासाठी रिपब्लिकन सेनेची निर्मिती आदरणीय सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी केलेली आहे आणि त्या जोमाने तरुणांना जास्तीत जास्त याच्यामध्ये इन्व्हॉल्व घेण्यासाठी प्रयत्न झालेला आहे। आपण पाहिलं या ठिकाणी की समता सैनिक दल स्वतः उपस्थित होतं आणि स्वतःची सुरक्षा ही स्वतः करण्यासाठी रिपब्लिकन सेना केव्हाही सज्ज आहे। याप्रमाणे सर्व समाजाची विविध प्रकारची कामं, विविध प्रकारचे सामाजिक विकासाची कामं आणि जी समजा औद्योगिक बाबत असेल तर औद्योगिक बाबत सुद्धा काही कामं हातात घेतल्याशिवाय रिपब्लिकन सेना स्वस्थ बसणार नाही। आज या ठिकाणी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या हस्ते मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे। तुम्ही आता सर्वांनीच ऐकलेलं आहे, साहेबांनी हे ऑफिसमध्ये काय काय कामं झाले पाहिजे हे सर्व तुम्ही ऐकलेलं आहे आणि साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं मी पालन करून या ठिकाणी सर्व जनतेचे माझे होतील तेवढे मी सर्व कामं करणार आहे। दुसरा विषय असा, येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय आबासाहेब चास्कर, जे आमचे नेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, हे जे येणाऱ्या इलेक्शनमध्ये जे आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करून पुढील आम्ही काम करू। किती लोकांना इथं पदभार देण्यात आलेला आहे? सध्या आम्ही रिपब्लिकन सेनेमध्ये साधारण आम्ही 10 ते 15 लोकांना आता पदभार दिलेला आहे। महिला आघाडीचे पदवाटप केलेलं आहे, त्या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन सेनेचं पदवाटप केलेलं आहे। आता राहिला विषय आमचा रिपब्लिकन वाहतूक सेनेचा आहे। आम्ही लवकरच एक मीटिंग घेऊन रिपब्लिकन वाहतूक सेनेची कमिटी आम्ही या ठिकाणी देणार आहोत। आम्ही भिवंडी शहरवासियांना संदेश देतो की या ठिकाणी आंबेडकर चळवळीमध्ये बरेच लोक कामं करणारे आहेत, परंतु काही लोकांच्या त्या संघटनेमार्फत किंवा पक्षामार्फत अपेक्षा पूर्ण होत नाही आहेत, काही लोकांचे कामं केल्या जात नाहीत, परंतु रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जनतेचे, सामान्य माणसाचं काम केले जाईल। समोरच्या ठाक होती तर साहेबांच्या जास्त आवाज, जास्त टाळ्या वाजल्या। या ठिकाणी साहेबांनी मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे रिपब्लिकन सेनेच्या, आणि उद्घाटन झाल्यानंतर
या ठिकाणी बऱ्याचशा लोकांचा सत्कार झाला, काही लोकांचा प्रवेश झाला। या कारणी ठाणे जिल्हा जो आहे आज आघाडीवर आहे। आबासाहेबांकडे सूत्र आल्यानंतर आबासाहेबांनी संपूर्ण ठाण्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन कामाला चांगली सुरुवात केलेली आहे। आणि फेब्रुवारीचं जे नाव आहे आमचे बाळासाहेब, त्यांना बाळू आता म्हणायचं नाही, मी मागे एकदा सांगितलं होतं, त्यांना बाळू यासाठी म्हणायचं नाही, आता ते बाळू नाहीये, त्यांना 2-3 मोठे मोठे मुलं आहेत, काय त्यांचं एक काम चांगलं जोरात चाललं, सुशीलाताई त्यांना व्यवस्थित साथ देतात। हे बाळासाहेबांना तर बाळासाहेब म्हणा, याच्यापुढे बाळासाहेब यासाठी म्हणायचं आहे की आज ठाण्यामधून भिवंडीमध्ये जे त्यांचं कामकाज चाललेलं आहे, याच्या आधी पण मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना त्याचा सतत मला फोन असायचा आणि सांगायचं काका भिवंडीला या, काका भिवंडीला या, काका भिवंडीला या, सारखं त्यांचा आग्रह असायचा। आणि त्यांच्या आग्रहातून ज्या ज्या वेळेला मी आलो त्या वेळेला त्यांनी भरगच्चा असा कार्यक्रम दाखवलेला आहे। आज सुद्धा कार्यक्रम भरगच्चाचा आहे, पण साहेब ज्या तिथे वर गेले तिथे उद्घाटन घेऊन खाली आले असते तर मला वाटतं त्या काही खुर्च्या खाली दिसल्या नसत्या, खुर्च्या भरलेल्या होत्या। पण परत साहेबांवर तिकडे पाठवलं तर आपल्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये एक व्यवस्थित असं नियोजन असलं पाहिजे। नियोजन यासाठी असलं पाहिजे की या नियोजनामुळे आपला पक्ष वाढायला लागेल। प्राध्यापक यायला लागलेत, वकील यायला लागलेले आहेत, सगळ्या प्रकारची मंडळी आपल्या पक्षात येत आहेत, इंजिनियर येत आहेत, परंतु बरीचशी जी मंडळी आहे शिक्षण घेतात। रस्त्याने येत असताना अडवगड आरती मला म्हणाल्या की काका जास्त लोक जे शिकलेले आहेत पक्षाकडे नीट लक्ष देत नाही, ते कुठेतरी जे मला सुद्धा घाबरतात। ही जी बाकीची मुलं झेंडा घेऊन जे चाललेले आहेत ना, ही मुलं खरी पक्ष पुढे घेऊन चाललेली आहेत। कारण बाबासाहेबांना घेण्यासाठी जी मुलं रस्त्यावर आली होती हातामध्ये झेंडे घेतले आणि रस्त्यातून गाड्या बाजूला हटवत होते आणि साहेबांचा रस्ता मोकळा करत होते। अशा पद्धतीची तरुणांची फौज या ठाणे जिल्ह्यामध्ये आज निर्माण बाळासाहेब तुम्ही केलेले आहे, तुम्हाला प्रथम धन्यवाद। ठाण्यामधलं मध्यवर्ती कार्यालय, जनसंपर्क कार्यालय इथं आपण उद्घाटन केलेलं आहे। त्याबद्दल खरं म्हणजे आम्ही ज्याला नेहमी बाळू म्हणतो, परंतु आता काकाने सांगितलंय की त्याला बाळू नका म्हणू, आता तो मोठा झाला, बाळासाहेब म्हणा। बाळासाहेब ओवळ यांचं मी मनापासून अभिनंदन करतोय, कारण भिवंडी शहर हे जसं इंग्लंडमध्ये मँचेस्टर आहे तसं भिवंडी शहर हे या देशाचं मँचेस्टर आहे। या इथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वस्त्रोद्योग आहे जो मँचेस्टरला आहे आणि त्यामुळं खरं म्हणजे हे एक औद्योगिक शहर आहे आणि त्याच्यामध्ये पाळंमुळं राहून खऱ्या अर्थाने बाळूने आज हे अत्यंत सुंदर असं ऑफिस इथे निर्माण केलेलं आहे, त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो। या इथे मला माझ्याबरोबर आलेले संजीवजी बावधनकर आहेत, काकासाहेब कंबाळकर आहेत, आमचे विनोदजी काळे आहेत, श्रीपती ढोले आहेत आणि त्याचबरोबर ज्यांना या ठाण्याची धुरा आम्ही ज्यांच्या खांद्यावर दिली आणि ठाणा जिल्हा खऱ्या अर्थानं पळायला लागला असे ठाण्याचे अध्यक्ष आबासाहेब चासकर यांना मी धन्यवाद देतो की कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कसं काम करून घ्यायचं ते खऱ्या अर्थानं आबासाहेब चासकर यांच्याकडून शिकावं। कारण अत्यंत थोड्या वेळामध्ये 2-3 महिन्यामध्ये त्यांना या ठाणे जिल्ह्याचा भार दिला आणि त्याने जुन्या नव्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ज्या पद्धतीने कामाला लावलंय ते खरंच वाखाणण्याजोगं आहे। आणि आज या इथे हे जे ऑफिस उद्घाटन झालंय, मी बाळासाहेब ओवाळ यांना सांगू इच्छितो की हे आज ओपनिंग झालंय, अत्यंत दिमागात झालंय, परंतु हे ऑफिस दर दिवशी उघडलं पाहिजे, उघडं राहिलं पाहिजे। या इथे लोक नगरपालिकेचे काही प्रश्न असतील, लोकांचे MSCBचे प्रश्न असतील, लोकांचे आरोग्याचे म्हणजे हॉस्पिटलचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न इथून सुटले पाहिजेत आणि यासाठी तुम्ही एक मोठी टीम तयार करा। कारण मी 2 दिवसापूर्वी असंच एक ऑफिस आबासाहेब पनवेलला सुद्धा आपण आपल्या रेग्युलर सेवेचं ओपन केलं
अत्यंत सुंदर पद्धतीने झालेला आहे। त्यांनी तर तिथे अनेक सोयी दिलेल्या आहेत, म्हणजे ॲम्ब्युलन्स इतर सर्व आपल्या रिप्रेझेंटेटिव्हतर्फे, तर अशा पद्धतीने लोकांना खऱ्या अर्थानं उपयुक्त होतील अशा सर्व विविधोपयोगी जी काही समाजसेवा आहे ती या ऑफिसमधून झाली पाहिजे।